हाय एव्हरीवन. स्क्रीनच्या पलीकडे बसलेल्या फोर्थ डायमेन्शन मधल्या प्रत्येकाची सेट एक्झाम निघाली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि म्हणूनच आपल्याला PYQ टॅकल करणं अत्यंत गरजेचं आहे. त्या संदर्भात सेटच्या युनिट फर्स्ट म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूडचे काही PYQ आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ते PYQ आपण 2023 ते 2016 असा प्रवास करत टॅकल करत जाणार आहोत आणि त्यामध्ये तोच पॅटर्न असेल जसं की गेल्या व्हिडिओमध्ये होता की पहिले मी क्वेश्चन वाचून दाखवेल, मग आन्सर आणि मग थोडंसं एक्सप्लेनेशन. आणि हे सगळे PYQ करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे, कारण या सगळ्या PYQच्या आधारावरच नवीन प्रश्न आपल्याला येऊ शकतात हे आपण लक्षात घेतलेलं पाहिजे. म्हणून आज आपण सर्व क्वेश्चन पाहूयात. Welcome back, sir. All systems for gaming will be prepared. पण इथे एक ट्विस्ट आहे बरं का. टीचिंग ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन तर फार सिंपल असतात, पण त्या खालचे सगळे आन्सर आपल्याला करेक्ट वाटू लागतात. तर सर यामध्ये मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर आपण कसं चूज करायचं? तर सिंपल आहे बघा. जसं निवडणुकीमध्ये आपण वाईट सरकार आणि त्याच्यापेक्षा वाईट सरकार यामध्ये चॉईस करतो, त्याचप्रमाणे अगदी टीचिंग ॲप्टिट्यूडचे ऑप्शन निवडताना अप्रोप्रिएट आणि मोस्ट अप्रोप्रिएट या ऑप्शनमध्ये आपल्याला चूज करायचं आहे. तर मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर आपण कोणते आहेत ते सगळे ऑप्शन वाचल्यानंतरच आपल्याला समजेल, हेही लक्षात घेतलं पाहिजे आपण. म्हणून हे क्वेश्चन खूप काळजीपूर्वक वाचा आणि अगदी शेवटच्या ऑप्शन पर्यंत क्वेश्चन वाचून मगच टिक करायला जावा, असं माझं सजेशन राहील. सुरू करण्यापूर्वी एक पॉइंट मला मेन्शन करायचं इथं. खूप दिवस झालं सांगावं म्हणतोय की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. असं मी काय म्हणणार नाही, काही नाही केलं तरी चालेल, पण अभ्यास मात्र करा आणि एक्झाम काढा, कारण त्यातच मला आनंद आहे. आता या स्लाइडमध्ये आपण 2023 चे क्वेश्चन पाहणार आहोत. 5 क्वेश्चन आहेत. 5चे 5 क्वेश्चन सिंपल आहेत. फक्त लक्ष देऊन ऐका आता. हां, आणि हे तेच वर्ष ज्या वर्षात जुलैमध्ये आपण चंद्रयान 3 चंद्रावर सोडलं. तर पाहूयात क्वेश्चन काय म्हणतो. इथं पहिला प्रश्न तुम्ही पाहू शकता की प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड्स आर युज्ड बाय अ टीचर इन डॅश डॅश लेवल ऑफ टीचिंग. म्हणजे कोणत्या टीचिंगच्या लेवलमध्ये आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची क्षमता आपल्यात येते. तर यामध्ये ऑप्शन आहेत मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल आणि बेसिक लेवल. तर माझ्या ह्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला शो केले की 3च लेवल आहेत टीचिंगच्या आणि बेसिक लेवल असं काही नसतं. तर वरच्या 3 लेवलपैकी ऑप्शन आहे ऑप्शन सी, रिफ्लेक्टिव्ह लेवल. रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची क्षमता येऊन जाते. बरं, चला मग बाकीचे 2 ऑप्शन पाहूयात. तर मेमरी लेवलमध्ये काय होतं की फक्त रूट लर्निंग होते, म्हणजे फक्त पाठांतर होतं आणि इथं टीचर मेन असतो, टीचर सेंट्रिक असते. आणि अंडरस्टँडिंग लेवलमध्ये काय होतं, तर प्रॉब्लेम एखादा पूर्णपणे आकलन करण्याची क्षमता आपल्यात येते, पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची क्षमता मात्र आपल्याला रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये येते. हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. सोपा होता खूपच प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे फीडबॅक ऑफ अ क्लासरूम टीचिंग फ्रॉम डॅश डॅश इज अ व्हॅल्युएबल फीडबॅक फॉर टीचर्स. यामध्ये जे ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी ऑप्शन सी हा करेक्ट आहे, म्हणजेच स्टुडंट आणि पेरेंट्स. तर पहा, आपण क्लासरूम मध्ये जी टीचिंग करतो त्याचा आपल्याला इमिडिएट फीडबॅक असा स्टुडंट कडून मिळतो की सर तुम्ही व्यवस्थित शिकवता किंवा सर हे जास्त चांगलं कळालं. आणि तेच स्टुडंट जेव्हा घरी जातात, पॅरेंट्सशी चर्चा करतात, तेव्हा ते सुद्धा आपल्याला फीडबॅक देतात पॅरेंट्स मीटिंगमध्ये की सर मुलांना तुमचं समजतंय. तर ह्या गोष्टी असतात. आता इथं बघा, कॉमन सेन्स आहे. लायब्ररियनचा काहीच संबंध नाही आणि सहकार्यांचा पण काही संबंध नाही. इथं स्टुडंट आणि पॅरेंट्स ह्या 2च गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्वयं स्टँड्स फॉर. आता पहा, जेव्हा केव्हा लॉंग फॉर्म विचारतात अशा वेळी तुम्ही एक काळजी घ्यायची की ऑप्शन वाचून कन्फ्यूज व्हायचं नाही. फक्त लॉंग फॉर्मच्या बाबतीत ऑप्शन वाचू नका, असं माझं पर्सनल मत आहे बरं का. कारण त्यामुळे काय होतं, जेव्हा तुम्ही लॉंग फॉर्मचे चुकीचे ऑप्शन वाचता तेव्हा तुम्हाला ते सुद्धा वाटतं की अरे हे असू शकतं आन्सर. त्यामुळे आपण प्रिपेअर केलेले लॉंग फॉर्म जर आले तर डिरेक्टली तुम्ही ते लॉंग फॉर्म मनातल्या मनात घोकून ऑप्शन मध्ये कुठे आहेत ते पहा. या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी,
स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश इज मोर सुटेबल मेथड फॉर टीचिंग ऑफ अ हिस्ट्री. म्हणजेच इतिहास शिकवताना इफेक्टिव्ह मेथड कोणती वाटते? तर खालचे ऑप्शन बघा, रोल प्ले मेथड, डेमो मेथड, एक्सपेरिमेंटेशन मेथड आणि डिडक्टिव्ह मेथड. यामध्ये डिडक्टिव्ह इंडक्टिव्ह टीचिंग हे पार्ट आपण रिसर्च मेथडॉलॉजी मध्ये पाहणार आहोत. आता जे ऑप्शन आहेत त्यामध्ये रोल प्ले मेथड ही सगळ्यात ॲप्रोप्रिएट आहे. तर कसं बघा, हिस्ट्री विषय हा कसा आहे, जर आपण ते इमॅजिन करू शकलो, आपल्याला ते डोळ्यासमोर दिसलं, तर आपल्याला लॉंग टर्म पर्यंत लक्षात राहतं. कारण आपली व्हिज्युअल पॉवर ही आपल्या हिअरिंग पॉवरपेक्षा जास्त वर्क करते. तर इथं रोल प्ले मेथड ही सगळ्यात बेस्ट मेथड आहे. डेमो मेथड म्हणजे काय, आता काय तुम्ही कोणाला मारून दाखवणार का की अशा प्रकारे शत्रूवर राज्य केलं जायचं ते? तर नाही, हा ऑप्शन चुकीचाच आहे. आणि एक्सपेरिमेंट करायला इथं काय स्कोपच नसतो, त्यामुळे हा पण ऑप्शन चुकीचा आहे. तर रोल प्ले मेथड हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लर्निंग प्रोसेस इज मॉनिटर्ड बाय डॅश डॅश इव्होल्युशन. म्हणजे अध्यापन प्रक्रियेचे नियमन डॅश डॅश मूल्यमापनाद्वारे केले जाते. बाप रे, मराठी वाचणं खरंच खूप अवघड आहे. तर पाहूयात आपण की लर्निंग प्रोसेस इज मॉनिटर्ड बाय डॅश डॅश इव्होल्युशन. आता इथं ऑप्शन आहेत डायग्नोस्टिक, प्लेसमेंट, फॉर्मेटिव्ह, समेटिव्ह. कुठेतरी हे ऑप्शन ऐकल्यासारखे वाटतात. फॉर्मेटिव्ह, समेटिव्ह ह्या स्लाइडमध्ये तुम्ही पाहू शकता. आणि इथं मग आपण आन्सरचं डिस्कशन करू की फॉर्मेटिव्ह हे त्याचा करेक्ट आन्सर आहे. फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन मध्ये इंटरनल टेस्ट होतात आणि त्या टेस्टद्वारे तुम्हाला तुमचे मार्क कळून तुम्हाला नेक्स्ट वेळी काय इम्प्रूव्हमेंट करायचे हे सजेस्ट केलं जातं. त्या पद्धतीला फॉर्मेटिव्ह पद्धत म्हणतात आणि ही लर्निंग प्रोसेसमध्ये मॉनिटर करायचं काम करते. ही आपली लर्निंग प्रोसेस मॉनिटर करायचं काम करते, म्हणजे किती आपली प्रगती आहे हे बघतं. या स्लाइडमध्ये 2021चे 5 प्रश्न तुम्ही पाहू शकता आणि हे तेच वर्ष आहे ज्या वर्षात नीरज चोप्रानं आपल्यासाठी ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकलं. तर पाहूयात क्वेश्चन काय म्हणतायत. आता बघा, पहिला क्वेश्चन आहे, अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग इन्क्लूड्स डॅश डॅश, मेमरी, ॲप्टिट्यूड, इन्साइट, क्रिएटिव्हिटी. आता इथं मेमरी आणि इन्साइट या दोन गोष्टी अंडरस्टँडिंग लेवलमध्ये असतात हे तुम्ही ह्या स्लाइडमध्ये पाहू शकता. तर बघा, रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये आपल्याला ॲप्टी आणि क्रिएटिव्हिटी ह्या दोन गोष्टींची गरज असते. कशी सर? तर रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये आपण एखादा प्रॉब्लेम सॉल्व कसा करायचा हे शिकतो, एखाद्या प्रॉब्लेमला कसं टॅकल करायचं हे शिकतो. आणि अंडरस्टँडिंग लेवलमध्ये त्या प्रॉब्लेमचं आकलन करतो, त्या प्रॉब्लेमचा गाभा आपल्याला लक्षात येतो. आणि म्हणूनच इथं ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. तर पुढचा क्वेश्चन पाहूयात. The most intellectually fertile period of a human being is childhood, adolescence, adulthood, old age. तर मला असं वाटतंय मी हे क्वेश्चन स्लाइड मध्ये घेतलेलं आहे. तर इथं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी, ॲडोलसन्स. ॲडोलसन्सचं एज काय? तर 13 ते 17 हे एज ॲडोलसन्सचं आहे. आणि ॲडोलसन्समध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी नवीन शिकत असतो आणि त्याचं आपल्याला बेटर अंडरस्टँडिंग होण्यासाठी मदत होते. आणि अडल्टहुडचं एज तुम्हाला माहिती आहे, 18च्या पुढे अडल्टहुड आहे. आणि चाइल्डहुड म्हणजे अडोलसन्सच्या अगोदरचा पिरियड, चाइल्डहुड. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण वळूयात. ऑनलाइन डिस्कशन फोरम ऑफ अ स्वयं इज फॉर डॅश डॅश, क्लिअरिंग द डाउट्स, सेल्फ असेसमेंट, वॉचिंग व्हिडिओ लेक्चर्स अँड डाउनलोडिंग रीडिंग मटेरियल. तर तुम्हाला मी पहिल्यांदा पण सांगितलं होतं की स्वयंच्या संदर्भातला हा क्वेश्चन सोडवताना ऑलमोस्ट सगळेजण चुकले होते. डाऊट्स क्लिअर करायला स्वयं वापरतात याची कुणाला कल्पना नव्हती.
पण तुम्ही आता लक्षात ठेवा, हा क्वेश्चन फिरवून विचारला जाऊ शकतो ह्या वर्षी. नेक्स्ट क्वेश्चन है, हिस्ट्री कैनॉट बी टॉट बाय यूजिंग डैश डैश. अरे ये तो कहीं सुनेला लग रहा है. अगोदरच्याच वर्षी हा क्वेश्चन झालाय ना. आपल्याला माहिती आहे डेमो पद्धतीने हिस्ट्री शिकवली जाऊ शकत नाही. आता इथं काय फारसं डिस्कशन करण्यासाठी काय नाहीये, कारण डिजिटल चार्ट्सना आपण हिस्ट्री शिकू शकतो, मॅप्सना तर ऑब्विसली शिकावीच लागते, आणि रोल प्ले मेथडनं शिकतो हे आपण लास्टच्या स्लाइडमध्ये पाहिलेलं आहे. म्हणून डेमो मेथड हा इथं करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात. ॲब्सल्यूट अँड रिलेटिव्ह ग्रेडिंग आर टाइप्स ऑफ डॅश डॅश ग्रेडिंग. आता हे तर फार सिंपल क्वेश्चन आहे. तर बघा, हे दोघेही इनडायरेक्ट ग्रेडिंगचे टाइप्स आहेत. कोणते कोणते दोन टाइप्स पडतात? डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. आणि इनडायरेक्टचे परत दोन टाइप्स, ॲब्सल्यूट आणि रिलेटिव्ह. आणि यामध्ये मार्किंग सिस्टीम कशी असते ते तुम्हाला ह्या स्लाइडमध्ये मी शो केलेलं आहे. तुम्ही ते नक्कीच, ही 2020 ची स्लाइड आहे. हो, तेच वर्ष ज्याला की आपण जिंदगीमधून कधीच डिलीट करू शकत नाही, ते म्हणजे कोरोनाचं. तर पाहूयात इथले क्वेश्चन काय म्हणतात. फर्स्ट क्वेश्चन है, रिफ्लेक्टिव टीचिंग इज अ डैश डैश. साइक्लिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट लर्निंग, linear process of thinking about learning, cyclic process of thinking about teaching, linear process of thinking about learning. आता पहा, सगळ्यात पहिल्यांदा आपण दोन वर्डची अंडरस्टँडिंग करून घेऊ, सायक्लिक आणि लिनियर. सायक्लिक वर्ड म्हणजे, सायक्लिक प्रोसेस म्हणजे काय की आपण एखादी प्रोसेस कंप्लीट करतो, म्हणजे जिथून सुरुवात केली आहे तिथंच शेवट जर त्या प्रोसेसचा होत असेल तर ती सायक्लिक प्रोसेस. आणि लिनियर म्हणजे ज्याची की सुरुवात आणि शेवट हे दोघंही डिफरंट आहेत. आता ह्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, सायक्लिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग. आता रिफ्लेक्टिव्ह टीचिंग मध्ये काय इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ह्या स्लाइड मध्ये तुम्ही एकदा क्विक रिव्हिजन मारून घ्या. रिफ्लेक्टिव्ह टीचिंग मध्ये आपल्यात क्रिएटिव्हिटी येते, आणि ती क्रिएटिव्हिटी कशामुळे येते? अंडरस्टँडिंग लेवलमध्ये आपल्याला त्या प्रॉब्लेमचं आकलन व्यवस्थित झालेलं असतं, आणि रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये आपण त्या प्रॉब्लेमवर विचार करतो, त्यावर काही क्रिएटिव्हिटी अप्लाय करतो आणि त्याचे सोल्युशन फाइंड करायचा प्रयत्न करतो. आता इथं आणखीन एक मुद्दा हायलाइट करण्यासारखा म्हणजे इथे दोन ऑप्शन आहेत सायक्लिकचे, एक टीचिंगवाला आणि एक लर्निंगवाला. हा लर्निंगवाला, हा टीचिंगवाला. तर यापैकी टीचिंगच का करेक्ट आहे? कारण इथं टीचिंगच्या संदर्भातलं विचारलं, तर इथं रिफ्लेक्टिव्ह टीचिंग असं नाव दिलेलं आहे. फक्त रिफ्लेक्टिव्ह असं म्हटलं असतं तर मग कदाचित लर्निंग हे त्याचं आन्सर असलं असतं, पण इथं रिफ्लेक्टिव्ह टीचिंग विचारलेली आहे आणि टीचिंगच्या संदर्भातलं ऑप्शन म्हणून आपल्याला इथे निवडायचं आहे. पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो. अ टीचर शुड आयडेंटिफाय डॅश डॅश अँड टीच अकॉर्डिंगली. म्हणजेच शिक्षकानं डॅश डॅश ओळखून अध्यापन केलं पाहिजे. अरे बापरे, जरा अवघड दिसतोय हा क्वेश्चन. तर पहा, इकॉनॉमिक कंडिशन ऑफ स्टुडंट्स. बघा, असे पण ऑप्शन देतात, वाचल्या वाचल्या कट होऊ शकतात. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमंग स्टुडंट्स, ओ मे बी हे येऊ शकतं. इकॉनॉमिक कंडिशन ऑफ पेरेंट्स, वेगळं काय सांगायची गरज नाही. आणि इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमंग पॅरेंट्स, काहीच संबंध नाही. तर इथं करेक्ट ऑप्शन आहे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमंग स्टुडंट्स. विद्यार्थ्याचा व्यक्तिभेद हा इथे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे टीचरला स्टुडंट शिकवताना कोणत्या विद्यार्थ्यांची लेवल कशी आहे यानुसार त्यांना शिकवावं लागतं. जर ए सेक्शन मध्ये गेलो जिथे की पूर्ण हुशार मुलं असतात तर त्या तुकडीमध्ये जरा वेगळ्या पद्धतीने शिकवलं जातं. आणि जर समजा डी तुकडी असेल जिथे की ॲव्हरेज स्टुडंट आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना खूप डीपली जाऊन शिकवायची गरज असते आणि ते टीचरनं ओळखलं पाहिजे. यासाठीच इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमंग स्टुडंट्स हा ऑप्शन इथं करेक्ट आहे. Swayamprabha is a group of dash dash channels devoted to telecasting of high quality educational programs. तर इथं काही ऑप्शन आहेत, THD,
TDH असं काही नाही, ते फक्त कन्फ्युजिंग साठी तुम्हाला दिले आहे. ह्या क्वेश्चनचे ऑप्शन हे चुकीचे होते. तर करेक्ट ऑप्शन काय ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा, मला नक्कीच आवडेल पाहायला. वळूयात नेक्स्ट क्वेश्चन कडे आता. A traditional teaching support system includes dash dash whiteboard, smart board, digital board, 3D models. आता मी सांगितल्याप्रमाणे सगळे ऑप्शन लक्षात घेणं गरजेचं आहे आणि इथं मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर आपल्याला शोधायचा आहे. इथं आपण थोडा कॅज्युअल विचार करू की स्मार्ट बोर्ड आणि डिजिटल बोर्ड हे तर मॉडर्न मध्ये येतात आणि व्हाईट बोर्ड आणि 3D हे दोन ऑप्शन उरतात. टेक्निकली बघायला जर गेलो तर व्हाईट बोर्ड फ्लेक्झिबल ऑप्शन आहे बरं का, म्हणजे तो मॉडर्न मध्ये पण येऊ शकतो आणि ट्रेडिशनल मध्ये पण येऊ शकतो, डिपेंडिंग अपॉन अदर ऑप्शन्स. जर तुम्हाला बाकीचे सगळे ऑप्शन हे मॉडर्न मध्ये दिलेत आणि विचारले की ट्रेडिशनल मध्ये कोणतं, तर डोळे झाकून तुम्ही व्हाईट बोर्डला क्लिक करायचं. पण रिव्हर्स कंडिशन मध्ये व्हाईट बोर्ड हा मॉडर्न मध्ये जातो. आता इथं 3D पण ऑप्शन आहे आणि व्हाईट बोर्ड पण ऑप्शन आहे. तर पारंपरिक मध्ये म्हणजे ट्रेडिशनल मध्ये 3D मॉडेल हे मोस्ट अप्रोप्रिएट आहे. पाहूयात पुढचा क्वेश्चन. A teacher goes through students' notebook and gives remarks. This is called as notebook checking, daily remarks, evaluation, assessment. आता पहा, जर इथं रिमार्क नसता तर ही असेसमेंट असली असती, पण इथं रिमार्क आहे म्हणून असेसमेंट हा ऑप्शन येणार नाही. नोटबुक चेकिंग प्रोफेशनल साऊंड करत नाही ह्या क्वेश्चन साठी, आणि डेली रिमार्क्स पण नाही. इव्होल्युशनचे टाइप्स आपण लर्न केलेत म्हणून इव्होल्युशन हा ऑप्शन इथं जास्त जवळचा आहे. कॉमन सेन्सने पण तुम्ही हा क्वेश्चन सोडवू शकता. हा, पण ह्या क्वेश्चन मध्ये कन्फ्युजन व्हायचे चान्सेस भरपूर आहेत, कारण तुम्हाला असेसमेंट आणि इव्होल्युशन यामधला डिफरन्स माहित पाहिजे. आता आपण 3 वर्षाचे क्वेश्चन पेपर पाहिले आणि या 3 वर्षामध्ये टीचिंग एड्सवर फोकस केला गेला, टीचिंग लेवल्सवर फोकस केला गेला आणि नंतर इथं इव्होल्युशन सिस्टमवर फोकस केला गेला. हे 3-4 क्वेश्चन फार कंपल्सरी आहेत आणि जे की मी माझ्या टीचिंग ॲप्टिट्यूडच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी टाकलेले आहेत, म्हणून एकदा त्याची क्विक रिव्हिजन मारा. या स्लाइडमध्ये तुम्हाला 2019चे क्वेश्चन पाहायला मिळणार आहेत. हो, त्याच वर्षी आपल्याला जुलैमध्ये सुंदर असं सूर्यग्रहण अनुभवायला मिळालेलं होतं. पाहूयात त्याच सूर्यग्रहणाप्रमाणे सुंदर असे प्रश्न पण आहेत का. इथं पहिला क्वेश्चन आहे, द रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग इज, खाली दिलेल्या ऑप्शन मध्ये 3 मेन गोष्टी आहेत. एक टीचर सेंटर्ड, दुसरं सब्जेक्ट सेंटर्ड आणि तिसरं आहे लर्नर सेंटर्ड. रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग आपल्याला लर्नर सेंटर्ड असते, कारण इथं लर्नरवर फार काही डिपेंड आहे. अंडरस्टँडिंग लेवलमध्ये आपल्याला त्या प्रॉब्लेमचं आकलन करायचं असतं, हे मी 4थ्या वेळा सांगतोय बाय द वे. आणि रिफ्लेक्टिव्ह टीचिंग मध्ये आपल्याला त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन फाइंड आउट करून त्याच्यावर जास्त थिंकिंग करायला प्रवृत्त केलं जातं. तर इथं बघा, ऑप्शन डी हा करेक्ट आहे. रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग ही टीचर सेंटर्ड नाही, सब्जेक्ट सेंटर्ड नाही, पण लर्नर सेंटर्ड आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, adult learner is dash dash peer motivated, self motivated, family motivated आणि सोसायटी मोटिवेटेड. आता बघा, तुम्ही पण अडल्ट लर्नर आहात, तर तुम्हाला काय वाटतं यापैकी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? मला तर वाटतं फॅमिली मोटिवेटेड आहे. चला, जोक सपाट, पण लर्नर सेंटर्ड हा नेहमी सेल्फ मोटिवेटेड असतो. त्याला स्वतःला आतून करायची इच्छा असली पाहिजे. जसं की मी गेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो की जोपर्यंत तुम्ही स्वतः ठरवत नाही की सेटचा अभ्यास करायचा आहे, तोपर्यंत तुमचा अभ्यास होणार नाही. तर बघा, सेल्फ मोटिवेशन इथं फार इम्पॉर्टंट आहे अडल्ट लर्नरसाठी. आता अडल्ट लर्नरची एज काय, तर 18च्या पुढे, आणि अडोलसंट किती, 13 ते 17. लक्षात ठेवा ह्या गोष्टी.
नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आता. बघा हे लोक असंच करतात. क्वेश्चन तर सोपा दिलाय, पण ऑप्शन वाचता वाचता पुढचे 2 क्वेश्चन सोडवायचं राहून जाईल, अशी त्यांनी पूर्ण काळजी घेतली. तर पाहूयात क्वेश्चन काय म्हणतो. मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस म्हणजे MOOCs आर. व्हिडिओ पॉज करून हे सगळे ऑप्शन तुम्ही वाचून घ्या. आणि इथं मी करेक्ट ऑप्शन मात्र तुम्हाला सांगतो. ऑप्शन नंबर ए, फ्लेक्झिबल अँड ओपन फॉर्म ऑफ सेल्फ डायरेक्टेड ऑनलाईन लर्निंग डिझाईन फॉर मास पार्टिसिपेशन. फोकस इथं करा. मास पार्टिसिपेशन हे फार महत्वाचं आहे. MOOCचा मेन उद्देश आहे की जास्त लोकांनी इथं पार्टिसिपेट केलं पाहिजे, जास्त लोकांना नॉलेज मिळालं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात. Modern teaching support system includes smart boards, green boards, charts, maps. एक्झॅक्टली 2 मिनिटापूर्वी जे मी तुम्हाला सांगितलं होतं, अगदी तसं ह्या क्वेश्चन कडे पाहायचंय. इथं मॉडर्न विचारलंय, मग मॉडर्न मध्ये मॅप्स येतील का, चार्ट्स येतील का? नाही. मग काय येणार? ग्रीन बोर्ड आणि स्मार्ट बोर्ड. डोळे झाकून ऑप्शन देऊ शकतो आपण स्मार्ट बोर्ड. आता इथे ग्रीन बोर्ड आणि व्हाईट बोर्डच्या संदर्भातलं कन्फ्युजन तुमचं दूर झालं असेल अशी मी अपेक्षा करतो. बघा हा क्वेश्चन काय म्हणतो. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऍप्लिकेबल टू द इंटरनल असेसमेंट? इंटिग्रेशन ऑफ टीचिंग अँड इव्होल्युशन, टेस्टिंग ऑफ स्किल्स अँड ॲबिलिटीज, पिरियोडिक अँड कंटिन्युअस, यूज ऑफ ओनली अचिव्हमेंट टेस्ट. बघा क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला की अंतर्गत मूल्यमापनाला म्हणजेच इंटरनल असेसमेंटला खालीलपैकी काय लागू पडत नाही. एक एक ऑप्शनला टॅकल करत आपण जाऊयात. तर पहिला ऑप्शन आहे इंटिग्रेशन ऑफ टीचिंग अँड इव्होल्युशन म्हणता. तर पहिला ऑप्शन म्हणतोय की इंटिग्रेशन ऑफ टीचिंग अँड इव्होल्युशन. तर इंटरनल असेसमेंटचा मेन उद्देश हेच आहे की टीचिंग आणि इव्होल्युशन म्हणजे अध्यापन आणि मूल्यमापन याचं ताळतंत्र काहीतरी लागलं पाहिजे, जेणेकरून की आपल्याला पुढे प्रगती करायला सोपं जाईल. मग हा तर ऑप्शन कटला, कारण इथं नॉट विचारले. इथं तुम्ही लक्ष दिलं होतं का? टीचिंग ऑफ स्किल्स अँड ॲबिलिटीज ऑब्विसली नाही, कारण आपल्याला इंटरनल एक्झाम आपण ह्याच्यासाठीच ठेवतो की स्किल कशा आपले वाढवता येतील आणि आपल्या ॲबिलिटीज कशा एक्सपांड केल्या जातील त्यासाठी. पिरियोडिक अँड कंटिन्युअस, ऑब्विसली यार इंटरनल एक्झाम्स ह्या कंटिन्युअस असतात, त्या नेहमी नेहमी घेतल्या जातात, म्हणून हाही ऑप्शन कटला. मग करेक्ट ऑप्शन आहे यूज ऑफ ओनली अचिव्हमेंट टेस्ट. म्हणजे अचिव्हमेंट टेस्ट फक्त घेतल्यामुळं तुमचं इंटरनल असेसमेंट होतच असं नाहीये. आता हा थोडासा बारकावा बघायचा क्वेश्चन होता, त्यामुळे ऑप्शन वाईज जाणं आपल्याला बेटर राहिलं आहे. हा 2018चा पेपर आहे. तुम्ही म्हणताल की सर ह्या वर्षी काहीच झालं नाही का, कारण तुम्ही तिथं फोटो नाही टाकला. असं नाहीये, ते मला वेळ मिळाला नाही रे. तर पाहूयात क्वेश्चन काय म्हणतो. फर्स्ट क्वेश्चन आहे, आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द करेक्ट स्टेटमेंट? टीचिंग इज अ डिपेंडंट प्रोसेस, टीचिंग इज अ इंडिपेंडंट प्रोसेस, प्रोडक्ट ऑफ टीचिंग मस्ट बी लर्निंग, लर्निंग इज डिपेंड अपॉन टीचिंग. तर बघा इथं विचारलेलं आहे की बरोबर विधान कोणतं आहे, आणि यामध्ये ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आहे. टीचिंग इज अ डिपेंडंट प्रोसेस. टीचिंग मध्ये स्टुडंट आणि टीचर हे दोघेही पार्टिसिपेट करतात, तेव्हा कुठे त्याचा जाऊन आउटपुट आपल्याला व्यवस्थित मिळतो. टीचिंग इज अ डिपेंडंट प्रोसेस कारण इथं स्टुडंटचा पण तेवढाच रोल असणं महत्वाचं आहे, आणि सायक्लिक कम्युनिकेशन होणं फार गरजेचं आहे, जेणेकरून की टीचर आणि स्टुडंटच्या समन्वयातून आपल्याला एक चांगला आउटपुट मिळतो आणि टीचिंगची आपली उद्दिष्टे साध्य होण्यास मदत होते. अरे बापरे, जरा जास्तच लांब बोललो का? तर लक्षात ठेवा, टीचिंग इज अ डिपेंडंट प्रोसेस. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. डॅश डॅश इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द प्रोसेस ऑफ लर्निंग. स्कूल atmosphere, infrastructure, previous knowledge, and teacher's personality.
आता हा क्वेश्चन थोडा चॅलेंजिंग वाटायला लागलाय मला बरं का. तर इथं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, प्रिव्हियस नॉलेज. तर बघा, स्कूलच्या ॲटमॉस्फिअरशी आपल्याला काही लेणं देणं नसतं. ॲक्च्युली थोडंसं असतं, पण पेपरमध्ये मात्र हे म्हणू नका. इन्फ्रास्ट्रक्चर पण आपल्याला महत्त्वाचं नाहीये आणि टीचरच्या पर्सनॅलिटीवरून तर आपल्याला कायच करायचंय. त्यामुळे प्रिव्हियस नॉलेज इज अ मोस्ट ॲप्रोप्रिएट फॉर द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू मे बी डिफरंट असू शकतो, पण तो तुम्ही इथं आणू नका एक्झाम मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन थर्ड. डॅश डॅश रिझल्ट्स इन इफेक्टिव्ह टीचिंग, classroom discipline, punctuality of students, references used by teacher, clear communication. आता इथं परिणामकारक अध्यापन हे डॅश डॅशचे फलित असते. म्हणूनच मी मराठीमधून टीचिंगचे क्वेश्चन वाचत नाहीये, ते थोडंसं कठीण जातं समजायला. तर इथं आपण पाहू शकतो ऑप्शन नंबर डी हा करेक्ट ऑप्शन आहे, क्लिअर कम्युनिकेशन. आता बघा ते ऑप्शन आपण क्वेश्चन मध्ये पुट करून पाहूयात. क्लिअर कम्युनिकेशन रिझल्ट्स इन इफेक्टिव्ह टीचिंग. साऊंड्स गुड. बघा आता हा ऑप्शन कसा आला पहा. इफेक्टिव्ह टीचिंग साठी क्लिअर कम्युनिकेशन असणं फार महत्वाचं आहे. कारण काही काही टीचर मला होते जे की फारच तोंडातल्या तोंडात बोलायचे, ते काय बोलत होते ते पण मला कळायचं नाही. आणि काही काही टीचर होते जे फास्टच बोलायचे आणि त्या फास्ट बोलल्यामुळे आमची लिंक लागायची नाही, त्यामुळे त्यांनी पुढचं सेंटेन्स काय बोललंय हे मागच्या सेंटेन्सशी संलग्न राहायचं नाही, जसं की मी आता बोललो तुम्हाला. त्यामुळेच जर एका पर्टिक्युलर वे मध्ये आणि क्लिअर असं कम्युनिकेशन जर तुम्ही साधलं तरच ती टीचिंग इफेक्टिव्ह होती आणि मुलांना समजण्यास मदत होती. म्हणून इथं ऑप्शन क्लिअर कम्युनिकेशन हा करेक्ट आहे. तर पुढचा क्वेश्चन आपण पाहूयात. फोर्थ वन इज इफेक्टिव्ह टीचर डॅश डॅश, परिणामकारक शिक्षक डॅश डॅश, allowed student to ask questions, complete syllabus within time, provides a variety of learning experience, and last option आहे explains everything to absent students. तर बघा इथं आपण व्यवस्थित डोकं शांत करून ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण ऑप्शन किती कन्फ्युजिंग आहेत पहा ना. कधी कधी आपण इथं चुकीच्या ऑप्शनला सुद्धा टिक करू शकतो. तर बघा, इफेक्टिव्ह टीचर कुणाला म्हणतात, जो की स्टुडंटला क्वेश्चन विचारायला मुभा देतो. बरोबर आहे, मे बी असू शकतं बरं का, हा ऑप्शन असू शकतो राईट. कम्प्लीट्स सिलेबस विद इन टाइम, हा बरोबर आहे ना. जर सिलेबस एखाद्या टीचरनं कम्प्लीट केला टाइम मध्ये तर आपण त्याला चांगला टीचर म्हणू शकतो ना, हा पण ऑप्शन बरोबर असू शकतो. प्रोव्हाइड्स अ व्हरायटी ऑफ लर्निंग एक्सपिरियन्स, म्हणजे जर समजा हिस्ट्री शिकवताना त्याने रोल प्ले मेथडची मदत घेतली आणि केमिस्ट्री शिकवताना त्याने जर समजा 3D मॉडेलचा उपयोग केला तर ती नक्कीच टीचिंग इफेक्टिव्ह राहील. म्हणून हाही ऑप्शन करेक्ट आहे. आणि एक्सप्लेन्स एव्हरीथिंग टू अब्सेंट स्टुडंट, बरोबर आहे ना. जर एखादा विद्यार्थी अब्सेंट असेल आणि त्याला तुम्ही एक्सप्लेन करत असाल पुढच्या दिवशी की आदल्या दिवशी काय झालं होतं, तर नक्कीच तुम्ही चांगले टीचर आहात. तर चारही ऑप्शन करेक्ट आहेत बघा. आता मग कसं करायचं सर, तर इथं ऑप्शनला कट करत जावा तुम्ही. तर इथं कोणता ऑप्शन नाही येणार याकडे आपण लक्ष देऊ. तर बघा, अब्सेंट स्टुडंटला तुम्ही एक्सप्लेन केलात म्हणजेच तुम्ही बेटर टीचर आहात का, तर बिलकुल नाहीये तसं. नंतर जर सिलेबस टाइम मध्येच कम्प्लीट केला तर तुम्ही बेटर टीचर आहात असं बिलकुल नाहीये. हा, वरून वरून तशी गोष्ट आहे, पण इथं बाकीच्या ऑप्शनला कम्पेअर करता ते ऑप्शन थोडे वीक पडतात. आणि जर स्टुडंटला क्वेश्चन अलाउ केले विचारायला किंवा टीचिंग मध्ये तुम्ही व्हरायटी आणली तर तुम्ही इफेक्टिव्ह टीचर असा टॅग स्वतःला लावू शकता. तर बघा, दोन्ही ऑप्शन हे जवळपास करेक्ट आहेत, पण सेटच्या आन्सर कीनुसार इथं ऑप्शन नंबर सी, प्रोव्हाइड्स व्हरायटी ऑफ लर्निंग एक्सपिरियन्स, हा ऑप्शन करेक्ट दिलेला आहे. मे बी त्यांनी असा विचार केला असेल की स्टुडंटला क्वेश्चन विचारायला अलाउ केलं म्हणजेच टीचिंग इफेक्टिव्ह ठरली, असं नाही. तर तुम्हाला टीचिंग मध्ये वाईड रेंज ऑफ स्पेक्ट्रम तुम्ही कव्हर केला पाहिजे. आता इथे लास्टचा क्वेश्चन आहे, डॅश डॅश इज नॉट ए कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ गुड टीचिंग एड्स. टीचिंग एड्स म्हणजे काय, शैक्षणिक साधने. इथे थोडीशी आपण मराठीची मदत घेऊ शकतो. शैक्षणिक साधनांचे कोणते वैशिष्ट्य
नाही कडे, नॉट कडे तुम्ही फोकस करा. तर इट शुड बी व्हेरी स्मॉल, सांगता येत नाही. इट शुड बी ॲक्युरेट इन एव्हरी रिस्पेक्ट, गरजेचं नाहीये. जर समजा मी 3D मॉडेलचा उपयोग करतोय केमिस्ट्री शिकवताना आणि मी 2 मॉलिक्यूल हातात घेतले आणि त्या दोन्ही मॉलिक्यूलची जर रेडियस सेम असेल, पण मी एक्सप्लेन करताना एक कॉपर आणि दुसरं समजा लिथियम एक्सप्लेन करतोय, तर त्यांची साईज कमी जास्त असते ना. पण माझ्याकडे तर दोन्ही मॉडेल सेम साईजचे आहेत, तर ते चालून जाऊ शकतो. इट शुड बी व्हेरी स्मॉल असं काही नेसेसरी नाहीये. समजा एक शैक्षणिक साधन आहे, तर ते छोटंच असलं पाहिजे असं गरजेचं नाहीये ना. त्यामुळे तो ऑप्शन तिथे करेक्ट आहे. आणि बाकीचे 3 ऑप्शन हे थोडेसे क्वेश्चनला संलग्न आहेत, म्हणजे ते गुड कॅरेक्टरिस्टिक्स हे ठरू शकतात. म्हणून इथं आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. आता आपण 2017ची स्लाइड पाहतोय आणि या स्लाइड मधले असलेले जास्तीत जास्त प्रश्न हे टेक्निकल नसून कॉमन सेन्सवर आधारित आहेत. म्हणजे ज्याचा की अभ्यास न करता गेलं तरी चालत होतं. म्हणजे 17च्या पूर्वीचे क्वेश्चन पेपर्स असे होते की टीचिंगमध्ये जास्त काही टेक्निकल गोष्टी विचारल्या जात नव्हत्या. पण आता मात्र तुम्हाला त्या पर्टिक्युलर गोष्टी वाचूनच जावं लागणार आहे. ते पॉइंट्स कव्हर केल्याशिवाय तुम्हाला प्रश्नांची उत्तरे येणार नाहीत. हे जुने पेपर आहेत, जे 16 आणि 17चे पेपर आपण पाहणार आहोत. तर पाहूयात क्वेश्चन काय म्हणतायत ते. फर्स्ट क्वेश्चन आहे, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग इज. ऑप्शन वाचून घेऊयात. टू फॅलिसिटेट लर्निंग, टू गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट अननोन फॅक्ट्स, to use teaching aids to simplify the content, and to form a good learning habits in students. So the main objective of teaching is to facilitate learning. अध्ययन सुलभ करणे, सोपं करणे अध्ययन, हा त्याचा मेन उद्देश आहे. बाकीचेही उद्देश आहेतच, पण मोस्ट इम्पॉर्टंट हे पहिलं ऑप्शन आहे. तर दुसरा क्वेश्चन काय म्हणतो पाहूया. अकॅडमिक लर्निंग टाइम डज नॉट डिपेंड ऑन, म्हणजेच शैक्षणिक अध्ययन कालावधी डॅश डॅशवर अवलंबून नसतो. नाही विचारले आहे इथं, नसतो म्हणून. तर आशयाची काठिण्य पातळी, अध्ययनासाठी व्यक्तित केलेला कालावधी आणि विद्यार्थ्याची अध्ययनाप्रती अभिवृत्ती, म्हणजेच स्टुडंट ॲटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग. तर इथं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, नसतो विचारलाय ना आपल्याला. अकॅडमिक लर्निंग टाइम साठी विद्यार्थ्यांचा ॲटिट्यूड हा काही मायने राखत नाही, त्यामुळे ऑप्शन डी हा इथं करेक्ट आहे. नाही विचारलंय आपल्याला. थर्ड क्वेश्चन आहे, डॅश डॅश इज अ एसेन्शियल क्वालिटी ऑफ बेस्ट टीचर. स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज, जेन्युइन इंटरेस्ट इन टीचिंग, लँग्वेज फ्लुएन्सी अँड गुड प्रेझेंटेशन. तर इथं आपण आता एक एक ऑप्शन टॅकल करू. तर स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज, येस इट इज श्युअरली इम्पॉर्टंट. जेन्युइन इंटरेस्ट इन टीचिंग, येस इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. लँग्वेज फ्लुएन्सी, वी हॅव ऑलरेडी सीन इट, म्हणजे आपण अगोदरच पाहिले की लँग्वेज फ्लुएंट असणे किती गरजेचं आहे. आणि गुड प्रेझेंटेशन, इथे तर सगळेच ऑप्शन आपल्याला करेक्ट येतात. मग एक एक ऑप्शन आपण गाळत पुढे जाऊयात. तर पहिला इथं कट होऊ शकतो म्हणजे गुड प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशन गुड असणं हे असेन्शियल क्वालिटी नाही, ही क्वालिटी जरूर आहे पण असेन्शियल नाही. स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज हा ऑप्शन मला करेक्ट वाटतोय. जेन्युइन इंटरेस्ट इन टीचिंग हा पण ऑप्शन करेक्ट आहे. आणि लँग्वेज फ्लुएन्सी आहे, पण असेन्शियल असं तितकं असेन्शियल म्हणता येणार नाही जेवढं की असेन्शियल इथं इंटरेस्ट इन टीचिंग आहे. का बरं सर? आता अशा प्रकारचे जवळपास सेम ऑप्शन असणारे क्वेश्चन्स आपले चुकण्याचे चान्सेस असतात. आणि टीचिंगमध्ये हाच आपला ड्रॉबॅक आहे की टीचिंगचे क्वेश्चन सोपे जरी असले तरी असे ऑप्शन इतके क्लोज असल्यामुळे त्यामध्ये पर्टिक्युलर ऑप्शन चूज करताना आपला पॉइंट ऑफ व्ह्यू नक्की काय हे आपल्याला डिसाईड करता येत नाही. इथंच आपला थोडासा घात व्हायची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्या. तर स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज आणि जेन्युइन इंटरेस्ट इन टीचिंग यापैकी ऑप्शन बी हा सेटवाल्यांनी करेक्ट दिलाय की जेन्युइन इंटरेस्ट इन टीचिंग. बहुतेक त्यांनी असा विचार केला असावा की बेस्ट टीचर बनण्यासाठी पहिल्यांदा तुमच्यामध्ये, म्हणजे तुम्ही जाऊन चांगलं नॉलेज असेल तर शिकवता,
तुम्हाला लँग्वेजची फ्लुएन्सी असेल तर आणखीनच उत्तम, तुमचं प्रेझेंटेशन गुड असेल तर आणखीनच उत्तम, पण त्याही आधी तुमच्यात तो इंटरेस्ट असला पाहिजे. तुम्ही स्वतः टीचिंग करण्यासाठी उत्सुक असलं पाहिजे, तुमचा इंटरेस्ट असला पाहिजे टीचिंग मध्ये, तेव्हाच तुम्ही उत्तम टीचर बनू शकता, असं त्यांचं म्हणणं असावं कदाचित. म्हणून ऑप्शन बी हा इथं करेक्ट दिलाय. आणि बघा, मला असं वाटतं की एक्झाम मध्ये सुद्धा सेटवाल्यांनी जो अगोदर विचार केलेला आहे एखाद्या क्वेश्चनच्या बाबतीत, तसाच विचार आपण अपकमिंग सेट एक्झाम मध्ये पण करायचा आहे. म्हणून त्यांची थिंकिंग काय यानुसार आपण चाललं पाहिजे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फोर्थ वन इज, इन डॅश डॅश मेथड ऑफ टीचिंग टीचर युजेस मॅक्झिम नोन ॲज स्पेसिफिक टू जनरल. म्हणजेच अध्यापनाच्या डॅश डॅश पद्धतीमध्ये शिक्षक विशिष्टाकडून सामान्यकडे हे अध्यापनाचे सूत्र वापरतात. तर हा क्वेश्चन आपण रिसर्च मेथोडॉलॉजी मध्ये बेटर प्रकारे कव्हर करणार आहोत. टीचिंग मध्ये हे जनरली इन्क्लूड करण्यापेक्षा मी असा विचार केला की हा पॉइंट विस्तृतपणे रिसर्च मध्ये आहेच, तर तेव्हा हे डिस्कस करू. पण तोपर्यंतचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, इंडक्टिव्ह. इंडक्टिव्ह मध्ये आपण काय करतो, स्पेसिफिक केस पासून जनरल पर्टिक्युलर केस कडे जायचं आपण काम करतो. नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन आहे, द सिलेक्शन ऑफ टीचिंग एड डिपेंड्स लार्जली ऑन. म्हणजेच शैक्षणिक साहित्याची निवड प्रामुख्याने कशावर अवलंबून असते. तर विद्यार्थ्याचे वय, विद्यार्थ्याची अभिरुची, अभिरुचीच म्हणजे इंटरेस्ट, विद्यार्थ्याचे वय व त्याची प्रेरणा म्हणजेच एज आणि मोटिवेशन, आणि शैक्षणिक स्तर व त्याचे वय म्हणजेच एज्युकेशनल लेवल अँड एज ऑफ स्टुडंट. तर इथं बेस्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, एज्युकेशनल लेवल अँड एज ऑफ स्टुडंट्स. तर बघा, टीचिंग एड्स म्हणजे शैक्षणिक साधनं हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक लेवलवर डिपेंड करतात की कितवीचे विद्यार्थी आहेत. जर समजा मी पहिलीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असेल तर मी त्यांना नोन असणाऱ्या गोष्टी म्हणजे ऍपल, बॉल, बॅट ह्या प्रकारे मी एक्सप्लेन करेल एखादी कॉन्सेप्ट. आणि तीच जर 9वीच्या विद्यार्थ्यांना वगैरे एक्सप्लेन करायची असेल तर मी कॉम्प्लिकेटेड म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ॲटम वगैरे हे जरा कॉम्प्लिकेटेड प्रकारे समजावून सांगितलं तरी त्यांना चालेल. आणि हे समजावून सांगताना त्या प्रकारच्या शैक्षणिक साधनांचा म्हणजेच कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चरचा जर मी वापर केला दाखवून वगैरे की हे असं पृथ्वी फिरती वगैरे वगैरे, तर त्यांना अंडरस्टँडिंग व्हायला मदत पण होती. पण जर हेच जर मी पहिली दुसरीच्या मुलांना केलं की पृथ्वी अशी भरती, सूर्य त्याच्या भोवती पृथ्वी अशी फिरती, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो वगैरे वगैरे, तर ते त्यांना एवढं असं कळणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांचा स्तर लक्षात घेणे फार गरजेचं आहे. जर एखादं आपल्याला शैक्षणिक मॉडेल दाखवायचं असेल तर, म्हणजे टीचिंग एड दाखवायचं असेल तर. आता ही लास्टची स्लाइड आहे जिथे की आपण 2016चे क्वेश्चन पाहणार आहोत. हो, तेच 2016, जिथे की तुम्ही आम्ही सगळेजण रांगेत थांबलो होतो आणि नोटा चेंज करत होतो. तर पाहूयात की क्वेश्चन सुद्धा कसे चेंज झालेले आहेत तिथं. तुम्ही पाहू शकता की फर्स्ट क्वेश्चन आहे, पाठ्यक्रमातील आशयाचे रोजच्या आयुष्यात उपाययोजना साधण्यासाठी अधिक उपयुक्त डॅश डॅश आहे. दिग्दर्शन पद्धत, प्रकल्प पद्धत, क्षेत्रभेट पद्धत आणि पृच्छा पद्धत. इन्क्वायरी मेथड. अच्छा, ओके, ठीक आहे. तर आपण पाहूयात की ऍप्लिकेशन ऑफ कोर्स कंटेंट इन डे टू डे लाईफ इज मेनली अचीव्ड थ्रू डेमॉन्स्ट्रेशन, प्रोजेक्ट, फील्ड विजिट और एन्क्वायरी मेथड. तर इथं बेस्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी. ऑप्शन बी इज द राईट ऑप्शन, प्रोजेक्ट मेथड. सेकंड क्वेश्चन आहे, in order to monitor students' progress, to modify teaching accordingly, the best method of evaluation is formative, summative, qualitative, objective based. तर पहा, इव्होल्युशनचे टाइप्स आपण पाहिले, 4 प्रकारचे इव्होल्युशन आहेत. समेटिव्ह, फॉर्मेटिव्ह तुम्हाला तोंडपाठ असले पाहिजेत, नो डाऊट ॲट ऑल. तर यामध्ये बेस्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए, फॉर्मेटिव्ह इव्होल्युशन. आता फॉर्मेटिव्ह इव्होल्युशन मध्ये काय होतं, तर आपण आपली जी प्रोग्रेस आहे ती आपण मॉनिटर करतो, मॉडिफाय सुद्धा करतो फॉर्मेटिव्ह इव्होल्युशन मध्ये. आणि फॉर्मेटिव्ह इव्होल्युशनचे एक्झाम्पल म्हणजे इंटरनल टेस्ट. तर लक्षात ठेवा, समेटिव्ह ह्या वर्षाच्या शेवटी होतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, the question how would you prove that the earth is round or not is based on
कॉम्प्रेहेन्शन, इव्होल्युशन, ऍप्लिकेशन, सिंथेसिस. म्हणजेच पृथ्वी गोल आहे की नाही हे तुम्ही कसं सिद्ध कराल? तर हा प्रश्न डॅश डॅश उद्दिष्टांवर आधारित आहे. आकलन, मूल्यमापन, उपाययोजना, संश्लेषण. तर यामध्ये बेस्ट ऑप्शन आहे मूल्यमापन, इव्होल्युशन. इव्होल्युशन मेथड्स आपण पाहिलेत. तर इव्होल्युशनच्या आधारे म्हणजेच मूल्यमापनाच्या आधारे आपण हे सांगू शकतो की अर्थ गोल आहे का नाही. तर कसं की लांब गेल्यानंतर ते जहाज अर्ध दिसतं, नंतर समोर आलं की पूर्ण दिसायला लागतं वगैरे वगैरे. इथं बघा कॉम्प्रेहेन्शन बेस असं पण 2-3 टीचरने सजेस्ट केलं होतं, पण सेटच्या हिशोबानं इव्होल्युशन इज द राईट आन्सर. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एसेन्शियल फॉर गुड टीचिंग. म्हणजे खालीलपैकी कोणती गोष्ट चांगल्या अध्यापनासाठी आवश्यक नाही. नाहीला हायलाइट करतो परत एकदा, आवश्यक नाही. ह्युमन रिलेशन स्किल्स गरजेचे नाहीत. काही काही प्रोफेसर असे पण आहेत जे की जास्त सोशल नसतात पण तरी पण चांगले शिकवतात. कम्युनिकेशन स्किल्स दॅट मे बी इम्पॉर्टंट. अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी ऑफ कोर्स नॉट. आणि नॉलेज ऑफ अप्रोप्रिएट टीचिंग मेथड्स हे तर गरजेचंच आहे. मग आपल्याला काय विचारलंय क्वेश्चन मध्ये की नाही असं विचारलंय. मग हे जे दोन ऑप्शन आहेत, ऑप्शन ए आणि ऑप्शन सी, यापैकी एक ऑप्शन आपला करेक्ट होऊ शकतो. तर बघा ह्युमन रिलेशन्स आणि अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी ह्याच्यापैकी कंपॅरेटिव्हली अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी इज द बेस्ट आन्सर ह्या क्वेश्चनसाठी. नाही विचारले ना, म्हणजे अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी अगदीच नसली तरी सुद्धा चालेल. ह्युमन रिलेशन स्किल्स थोडे बहुत पाहिजेत, पण अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी बिलकुलच नसली तरी भागून जाते टीचिंग मध्ये. माझ्या बाबतीत तसं नाही म्हणा. चला आणि लास्टचा क्वेश्चन. बापरे, तर हा लास्टचा क्वेश्चन आहे आणि बघता बघता 4 वाजले आहेत. उद्या मला कॉलेजला जायला फार प्रॉब्लेम होणार आहे. असो, तर पाहूयात. द मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज ऑफ गायडन्स ऑफ अ स्टुडंट इज टू help them to understand their own shortcomings, help them to change their faculty behavior, make them capable of helping themselves, direct them about the right path. आता बघा हे मराठीमधून आपण बघू. आपलं मराठी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश कोणता आहे? स्वतःची कमतरता समजून घेण्यास त्यांना मदत करणे, त्यांचे चुकीचे वर्तन बदलण्यास त्यांना मदत करणे, त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनवणे आणि त्यांना योग्य मार्गाबाबत निर्देशन करणे. तर इथं बेस्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनवणे. आता याचं बेस्ट एक्झाम्पल बघा. मी जेव्हा फर्स्ट इयरला होतो आणि मी एका प्रोफेसरकडे गेलो आणि म्हटले की सर एवढा मला चॅप्टर एक्सप्लेन करा. ते प्रोफेसर म्हटले की तुला मी फिजिक्सचा एक चॅप्टर एक्सप्लेन करू शकत नाही, तुला मी फिजिक्स कसं शिकायचं हे एक्सप्लेन करतो. आणि त्यांनी मला तेव्हा जे कानमंत्र दिले त्यामुळे मी आज इथपर्यंत आहे. तर बघा स्वतःची मदत कशी करायची यासाठी कॅपेबल बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना गायडन्स करणे फार महत्वाचे आहे, म्हणजेच मार्गदर्शन करणे फार महत्वाचे आहे. तर इथं बघा हा ऑप्शन क्वेश्चन मध्ये टाकून आपण एकदा वाचून पाहू की करेक्ट वाटते का आपल्याला हे स्टेटमेंट. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा सर्वात महत्वाचा उद्देश त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनवणे हा आहे. साऊंड्स गुड. बरोबर वाटतंय हे अगदी. आता इथं तुम्ही म्हणताल की सर पहिला ऑप्शन सुद्धा टाकला तरी बरोबर वाटतंय, नंतर शेवटचा ऑप्शन सुद्धा बरोबर वाटतोय. तर पहा इथं असे काही क्वेश्चन अगोदर विचारले जात होते जिथे की दोन क्वेश्चन मध्ये फार काही डिफरन्स नाहीये. ऑप्शन ए एकदम सिमिलर आहेत. तर त्यामुळे इथं आपण आन्सर देताना सेट एक्झाम काढणाऱ्याच्या मेंटॅलिटीनुसार चाललं गेलं पाहिजे. आणि इथं ऑप्शन सी हा करेक्ट दिलाय. प्रोबॅबली असं असू शकतं की भरपूर जणांचे हे असे क्वेश्चन चुकतील, पण यांनी अशा क्वेश्चनला मॉडिफाय केले परत आणि रिसेंटली जे क्वेश्चन येतात त्यामध्ये तुम्हाला एवढंसं कन्फ्युजन होणार नाही, एवढे तंतोतंत सिमिलर असे ऑप्शन मिळणार नाहीत. त्यामुळे निश्चिंत राहा आणि होपफुली तुम्हाला हे 2023 ते 16चे सगळे क्वेश्चन समजले असतील. हा, काही क्वेश्चन मध्ये डेफिनेटली डाऊट असणार, पण तुम्ही ते आणखीन क्लिअर करायचा प्रयत्न करा
आणि जे 2-3 क्वेश्चन फारच कन्फ्युजिंग आहेत तर त्यांना सोडून द्या, कारण हे जे असे क्वेश्चन असतात त्यांना आपला जास्त वेळ डेडिकेट करणं हे योग्य राहणार नाही, कारण हे क्वेश्चन तर्कावर चालतात. ऐनवेळी आपल्या मनात जे विचार येतील त्यानुसार अशा क्वेश्चनचे आन्सर दिले जातात. फक्त अशा म्हणतोय बरं का, पण असे क्वेश्चन येणं बंद झाले, त्यामुळे मे बी तुम्हाला ह्या टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये 10 पैकी 10 मार्क पडायचे चान्सेस आहेत. टीचिंग ॲप्टिट्यूडवरचे दोन्ही व्हिडिओ पण पाहून घ्या आणि हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला एकदम फिनिशिंग करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. सो होपफुली तुम्ही तुमचा अभ्यास चालूच ठेवलेला आहे आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.